हॅलो नमस्कार. तर आज आपलं नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गरम मसाला कसा बनवायचा आहे. हा मसाला आहे तो एकदम खूप असा स्पायसी होत नाही आहे, टेस्टी आहे आणि हा आपल्या मिठाच्या ज्या भाज्या बनवतो त्यासाठी तर खूप छान बनतो. त्यासाठी आपण इथे पहा सर्व गरम मसाले घेतलेले आहेत आणि याला धन पावडर मसाला पण म्हटलं जातं. तर आपण हा कसा बनवायचा याची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी पहा मी इथे धन घेतलेले आहे. हे पहा धन आहे आणि त्यासाठी लागणारे सर्व गरम मसाले मी इथे घेतलेले आहेत. हे पहा हे मिरे आहे, तमालपत्र आहे, दालचिनी, इथे हे फूल आहे आणि आपले हे वेलदोडे आहेत आणि इथं आपला मसाला जो असतो त्यामधले जिरे आहेत, मसाला जिरे आहेत. इथे आहे ते वेलदोडे आणि हे आहे ते चक्री फूल आहे आणि इथे आहे लवंग आणि हे मसाला वेलदोडे घेतलेले आहेत दोन. तर आता हा मसाला आपण सर्व मस्त असा घरच्या घरी बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि रोजच्या भाजीला जरी वापरला हा मसाला थोडासा भाज्या खूपच टेस्टी होतात, खूप सुंदर अशा भाज्या होतात. आणि जर मिठाची भाजी बनवायची असेल तर फक्त हा मसाला टाकूनच बनवल्यानंतर ती भाजी खूपच टेस्टी अशी भाजी होते. तर आता याची रेसिपी पाहूयात. हे जे धने आहेत हे आपण आधी थोडेसे भाजून घेऊयात. तर इथे पहा मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेत आणि हे जे धने आहेत ते आपण थोडेसे गरम करून घेणार आहोत. थोडेसे असे खमंग वास आली ना तोपर्यंत ते भाजायचे आहेत. हे पहा मस्त असे खमंग वास यायला लागलेले धने भाजलेली. तर आपल्याला गॅस कमी करायचा आहे. आता आपला हा घरच्या घरी मस्त असा खमंग गरम मसाला पावडर आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हे पहा आपले धने छान असे भाजले गेलेले आहेत, वास पण त्याला खमंग सुटलेला आहे. आता एका भांड्यात काढूया. आता इथे आपण हे जे सर्व मसाले आहेत ते थोडेसे आपण कमी गॅसवरती भाजून घेणार आहोत. हे सुद्धा फक्त एकदम थोडंसं, कढई गरम आहे, आपण गॅस बंद करूया. फक्त त्याला गरम होऊन द्यायचे आहे. गरम कढईमध्ये थोडंसं हलवलं तरी चालतंय. असंच याला एक 5 मिनिट असंच कढईमध्ये आपण ठेवून घेऊया. गरम कढई आहे त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही. असंच ठेवूयात 5 मिनिट म्हणजे छान असे कडक होईल. तोपर्यंत हे जे आपले भाजलेले धने आहेत हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. हे पहा खूप मस्त असं आपलं धन बारीक झालेलं आहे. खूप छान अशी बारीक पिठपीठ पडलेली आहे पावडर सारखी त्याची. हे पहा त्याला चाळण्याची पण गरज नाहीये. तर आपण हे एका भांड्यामध्ये काढूया आणि गरम मसाला आहे खडा तो गरम झालेला आहे चांगला. आता त्याला पण आपण बारीक करूया. हे पहा तर अशा प्रकारे आपला गरम मसाला जो खडा मसाला आहे तो पण आपला छान असा बारीक झालेला आहे. आता हा आपण धन पावडर बारीक केलेली आहे त्यामध्ये टाकूयात. हे पहा ही आपली बारीक केलेली धन पावडर आहे आणि हा आपला जो गरम मसाला खडा मसाला आहे तो बारीक केलेला आहे तो पण आपण यामध्ये मिसळूया. हे दोन्ही मसाले असं मस्त असं मिसळून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून याला आणखी एकदा फिरवून घ्यायचं आहे आपल्याला.
म्हणजे पूर्ण एकजीव होईल हा मसाला. त्यासाठी आणखी एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा हा मसाला. हे पहा, तर आपला मस्त असा बारीक करून तयार झालेला आहे मसाला. पहा, खूप बारीक असा झालेला आहे. तर आपण याला एका भांड्यात काढूया. तर हा पहा, आपला असा वर्षभर टिकणारा गरम मसाला पावडर तयार आहे. रोजच्या भाज्यांना जरी तुम्ही हा मसाला फोडणीच्या डब्यातील जो चम्मच असतो तो एक चम्मच जरी घातला तर भाजी खाण्यासाठी एकदम सुंदर अशी टेस्टी भाजी तयार होते. चटपटीत अशी भाजी तयार होते. त्यामुळे बाहेरचे विकतचे मसालेही वापरण्याची गरज नाही. इतका सुंदर असा हा मसाला आपला खमंग वास येते. रेडी आहे बनवून. तर अशा प्रकारे तुम्ही पण हा घरगुती गरम मसाला बनवू शकता आणि रोजच्या भाजीला सुद्धा वापरू शकता. ह्याच्यामध्ये जर खोबरं घातलं तरी ते पण खूप छान होतो मसाला, पण मी खोबरं इथं स्किप केलेलं आहे. आणि हा मसाला वर्षभर तरी सहज टिकतो. आणि याच्या मिठाच्या भाज्या तर खूपच सुंदर होतात, खूप टेस्टी होतात. तर अशा प्रकारे मसाला तुम्ही पण नक्की बनवून पहा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. आपली भाजी जर टेस्टी आणि रुचकर बनवायची असेल तर अशा प्रकारचा मसाला पण तुम्ही करून नक्की पहा. एक नंबर आणि टेस्टी भाजी होईल. हा विकतचे मसालेही वापरण्याची गरज नाही आणि अशा प्रकारचा आपला घरगुती गरम मसाला, खडा मसाला वापरून केलेला आहे. हा मसाला आपण रेग्युलर भाज्यांमध्ये पण वापरू शकतो. खूप छान असा टेस्टी येते भाज्यांना. नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.